अस्सलाम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। कशी हाव सगळी? उम्मीद करताय बेस असाल। अल्हम्दुलिल्लाह आप सब अच्छे ही होंगे। अल्हम्दुलिल्लाह हम लोग भी अच्छे हैं, लेकिन थोड़ी सी तबीयत ख़राब है। गला बैठ गया था 8 दिन से, और 15-20 दिन से हम लोग वीडियो नहीं डाले। सॉरी व्ह्युअर्स, माजरत चाहता हाव की इतका ते लेट आणि डिले कवा नाही झाला होता जितका आज झाला, आत्ता झाला आहे की मी कमीत कमी 18-20 दिवस व्हिडिओज नाही माझे गेले तर थोडे के होती गडबड आमची नाच, फिर इकडे तिकडे धावपळ, त्यातला बिलकुल मी ध्यान नाही दे शकलो आहे। तेव्हा आज मी स्टार्ट करताय आहे। सगळ्यात पहिले व्ह्युअर्स तुम्हाला मी ही सांगीन की मी आयलू आहे मुंबऱ्यात। येस, मी मुंबऱ्यात आयलोय माझ्या मायरातला, आणि मायरात म्हणजे मी माझं मोठं भाऊच नाही बोलू शकत, माझ्या पाठचेच आहेत दोन भाऊस। माझ्या भावाच्या शिकरे आयलोय, जो भावातला मोठं आहे त्याच्या घरा आयलोय। मुनीर ये इकडे जरा माझ्या व्ह्युअर्सला अस्सलाम वालेकुम बोल। माझं भाऊच आहे, माझी भाऊजच आहे, मम्मी हात, भाचरा हात माझी, त्यांच्या हातला मी जरा गेट टुगेदरिंग चाललाय आहे। माझे 2 भाऊस आणि 1 बहिणीच आहे। सगळ्यांनी मला वाटून कडा करून घेतलेली हात, यो बोलते माझ्या, तो बोलते माझ्या, बहनीच ते सोडा येच नाही। अस्सलाम वालेकुम व्यूअर्स, कैसे हो आप लोग? ये नई आवाज़ है हमारे चैनल में। अस्सलाम वालेकुम व्यूअर्स, कैसे हो आप सब? ये ही भाऊजच माझी, हा माशाअल्लाह। दिखा, उनको दिखा, दाखवते। कोकन की दुनिया में आपका स्वागत है। माशाअल्लाह, ये मेरी दीदी का चैनल है, आप प्लीज लाइक शेयर और सब्सक्राइब करो, और प्लीज आगे बहुत कुछ है ये मेरी बड़ी बहन है, तो आप वो देखते रहो। मेरी दीदी है, इसका कोकन की दुनिया 23-24 चैनल जो है उसको सब्सक्राइब करें, लाइक करें और बहुत अच्छे अच्छे कमेंट्स करें। माशाअल्लाह माशाअल्लाह, जज़ाकल्लाह खैर मुनीर। ये हमारे दोनों भाई ठीक है, अल्हम्दुलिल्लाह। इन्हें बड़ी हस्तियाँ हैं, बहुत बड़ी हस्तियाँ हैं मेरे भाई लोग। इन्हें कौन नहीं जानता, खाली मुमरा और मुनीर भाई, फरीद भाई बोलो तो बच्चा जानेगा इंशाल्लाह। तो चला आपण रेसिपीच्या तरफ जाऊया। रेसिपी स्टार्ट करता है काल्या भोपळ्याचो घाऱ्यो। हे बघा, ह्यो कालो भोपलो आहे। ॲक्च्युली बात अशी व्ह्युअर्स के मी गावांशी येणं माझा जायला यांचाच येणं होता, पण एक मतलब यांच्यासोबत मला काही रेसिपीज बनवून धारियाच होत होता। माझी मुंबऱ्यातला पलटण बोलायला पुरा मुंबराच माझा आहे आणि मी मुंबऱ्याची आहे अल्हम्दुलिल्लाह। पण बात अशी आहे की मी ह्यांना बोललो तुम्ही लाडू ही ती सगळं बनवून घेऊन जावा, तर हे बोले नाही तू येशील तेच घेऊन जाईल। तर माझं नाही होय डामाडोल चालला होता, आणि मग मी अचानक तयार झालो। पण मी ही बनवायच्यासाठी जो रेसिपीज बनवायची तयारी चालली होती ती मग माझी मोड आली। हे बोले तुझ्या भावालाच आणि बहिणीलाच ताजा बनवून थतेच खावं तर तुझं। तर मी सगळे इन्ग्रेडियंट ह्यो रेसिपीची मतलब तवसा आहे, कालो भोपलो आहे, नारळा वगैरे हल्लू आहे, आणि मी आता रेसिपी स्टार्ट करताय। माझ्या बहिणी भावांना बनवून खावणार आहे, माझी मम्मी आहे, आणि आमची गेट टुगेदरिंग चालली आहे। सगळ्यांनी माशाअल्लाह बोला। मम्मी अस्सलाम वालेकुम बोल। ठीक आहे, चला काही बात नाही, स्टार्ट करा काल्या भोपळ्याची तयारी। सगळ्यात पहिली बात ही बोलते ना मी बनवणार आहे, ते तीच बनवेल, पण आम्ही तिला मदत करतो, आम्ही असिस्ट करतो इंशाल्लाह। याने ही सगळं काम आमचाच आहे, करवडियाचा ही सगळं हर चीज बनवणारी तीच आहे। हा, पण आमची हिला फुल सपोर्ट आहे आमचा अल्हम्दुलिल्लाह अल्हम्दुलिल्लाह। ही एक हिशोबाने कोकण की दुनियाची पार्टनरच आहे। यस, काय आमच्या दोघांचा चॅनल आहे ही, हे तुम्ही लोक अशीच बनवून आहे अखेरपर्यंत। आता ती तुम्हाला सांगेल काय काय घेते ती। व्ह्युअर्स, उम्मीद करता है तुम्ही मला मोप मिस केला वसाल, आमच्या दोघांना मोप मिस केला वसाल, कारण मोप दिवसा मी लांब होता आणि मी तर तुम्हाला बेहद बेपना मिस केलो आहे। स्पेशली आमची नसीमा भाभी पटेल जी फ्रॉम पनवेलची हा, ती ते मला मोप मिस करतात। त्यांनी पता नाही कशी व्हॉट्सअप नंबर आमचा काढलेला आणि डेली मेसेज करतात, भाभी व्हिडिओज क्यों नहीं आ रहे, सब ठीक है ना? तर अल्हम्दुलिल्लाह आम्ही भाभी ठीक आहो। नसीमा भाभी मोप शुक्रिया की तुम्ही आमची फिकर केला, आम्हाला विचारला, दुआत याद ठेवला। अल्लाह तुम्हाला सेहत व आफियत अता कर, अल्लाह पर आमची दुआ आहे, आमीन। स्टार्ट करूया। यो है कालो भोपलो, काल्या भोपल्याचे आम्ही पीसेस केला वाव, आणि फ्रीजला टाकला होता। अक्को भोपलो जात नव्हतो, फ्रीजला टाकला होती। फ्रीजला बघा काय हालत जाईली, त्याचं बर्फ जाईलोय की आता त्याला आम्ही बाहेर काढून ठेवला वाव। तो आम्ही ग्रेट करू ह्यानी, त्याचे वरचे छिलके उतारून त्याला आम्ही ग्रेट करू ग्रेटरनी। ती दाखवतो ना आम्ही करताना, दाखवू आम्ही तुम्हाला सगळा प्रोसेस दाखवला जाईल। त्याच्यानंतर
एक नारळ मी क्रश करून घेणार आहे, खरवडून ज्याला बोलतात, क्रश करून त्या क्रशला आपण मिक्सर जारला टाकून बारीक करणार आहे त्याचा, विदाऊट पाणी, हा त्यातलं पाणी नसेल. त्याच्यानंतर त्यातलं जाणार आहे सोजी. आता किती जाईल ती तुम्हाला मी दाखवीन, कारण ह्या बातीचं ॲक्च्युली ही कव्वा वर्षात एकदा बनली जाते. ते त्या बातीचं कसं आपल्या डेली हाताच्या कधी अंदाज नसते, त्या हिशोबाने मी जितकी पण जाईल त्याचं तुम्हाला मी मेजरमेंट दाखवीन. तर मी 1 किलो ते सोजी घेतली, शायद पुरी पण जाईल, शायद कमी पण जाईल. 1 किलो जाईल हा इंशाल्लाह. 1 किलोशी जास्ती गोड आहे, त्यांची किती जाते ती पण दाखवता. एक नारळ आहे, गव्हाचा पीठ आहे, सावराचा पीठ आहे, त्याच्यानंतर मीठ चवीनुसार, आणि गोड चिजातलं म्हणजे इलायची पावडर, हा कार्डामम पावडर ती जातेच, ती आपण 1 टीस्पून घ्यायची आहे. ही सगळी घेत नाही, नाही सगळी नाही घेणार, आपण घेतो आहोत ती थोडा खुशबू यासाठी. येस ठीक आहे. तर न देर करताना मोप दिसानी ऐकूया, फटाफट रेसिपी बघून घेऊया. आणि मी बेहद खुश आहे, माझ्या परपंचातला, माझ्या कुटुंबातला, माझ्या गणागोतातला मी मोप खुश आहे. आणि माझ्या खुशीच्यासाठी सगळ्यांनी दुआ करा. तुमचा मोप शुक्रिया. व्ह्यूअर्स, भोपळ्याचे घारे बनवायच्यासाठी त्याचा पहिला जी प्रोसिजर असेल, त्याचं मी भोपळ्याची सालपटा काढून घेत आहे, आणि त्याच्यानंतर त्याला आपण खिसून घेऊ खिसणीवर. ऐसा एक करून 1 बाय 1 जितके पण भोपळ्याचे पीसेस आहेत त्याची छिलके होतात. हे अशी छिलके उतारू, याचे बियो वगैरे सगळे साफ करून घेऊ. हे असे सगळे हे साफ झाले येतात. आता ह्याला आपण खिसून घेऊया. ही बघा ग्रेट केलेलो भोपलो, माशाअल्लाह किती मस्त द्यायची बघा. ही यात ती खाया पण तेवढीच मजा येणार आहे, गोड गोमटा. इंशाअल्लाह. वेलकम बॅक टू अवर व्हिडिओ. व्ह्यूअर्स, आवाज बसलाय, सॉरी, सफर झाला ना ते मतलब हवा पाणी चेंज झाली, त्यामुळे तब्येतीत थोडं फरक पडलोय. भोपळो क्रश करून घेतला हो, ग्रेट करून घेतला हो, क्रश नाही तर नो कालो भोपळो आहे. जवळ एक 4 किलो तरी असेल ग्रेट केलेलो, त्याच्यावरचे छिलके जाऊन 4 किलो तरी असेल. तर मी त्याला आता मिक्सिंग प्रोसेस चालू आहे माझा, बघू शकता भाऊ. व्ह्यूअर्स, ग्रेट भोपळ्यातला मी गोड टाकीन. गोड आहे 1.5 किलो. आता बघूया ह्यांची गोड किती आतला जात आहे, किती त्याला गोड लागेल, मी अंदाजाने घेईन. हे पण ठीक आहे. सगळ्यांनी एक बात ध्यानात ठेवा की ही एक गोड आहे ती थोडा ग्रेइश हे आपला ग्रीनिश टाईप, आणि एक गोड आहे ती एकदम ब्राउनिश टाईप आहे. ते आता जैसा मिळला आम्हाला मार्केटला तैसा आम्ही आणला हो, पण ती पण गोड आहे, ही पण गोड आहे, सगळ्यात ते स्वाद असते. हे बोलणं जरुरी नाही, ते तुम्ही कन्फ्यूज व्हाल. हा, आता ही जी गोड आहे ती टोटल मी हातलं ना कालवून घेईन, कुस्करून घेईन, मेल्ट करून घेईन. भोपलो आणि गोड मेल्ट करून घ्यायचं आहे. आता त्याला थोडं टाइम लागेल. व्ह्यूअर्स, पुरा 1.5 किलो गोड आतला लागलाय है. मी तुम्हाला बोलला होता ना की गोड किती लागेल, माझ्या अंदाजाने मी घेणार आहे, आणि गोड किती लागेल कैसाचं तुम्हाला मी दाखवीन. पण ही पुराच गोड त्यातला गेलाय 1.5 किलोचा पुरा. आता मेल्ट करून कुस्कुर केल्यावरती बघा काय झालोय, मस्त कलर दिसतोय. कोकण्यांचं वर्ड बोलूया तो, कुस्कुर केला, कुस्कुर मलिदो. हा. व्ह्यूअर्स, बोल. भोपळ्यातलं गोड कुस्करून जाईल आहे, आणि त्यातलं मी आता अर्धा टीस्पून मीठ टाकणार आहे. त्याच्यानंतर 1 टीस्पून इलायची पावडर टाकणार आहे इंशाअल्लाह. आणि ही खोबऱ्याचं क्रश, जी आपण खोबरा खरवडून घेतला होता, त्या खरवडलेल्या खोबऱ्याला मी मिक्सर जारला लावून परत त्याला बारीक करून घेतलो आहे.
तुम्ही बघा किती बारीक आहे ही, मस्त बारीक करून घेतलो आहे. एक खोबरा, एक नारळ आहे, 2 वाट्यो. तो पण कोलतार नारळ, जाडो नारळ. आता मी ह्याला टोटल मिक्स करून घेईन. माशाअल्लाह, गोडाचा कलर येलो आहे पुरो. हो माशाअल्लाह. व्ह्यूअर्स, जवळजवळ 200 ग्राम चावराचा पीठ आहे. त्याच्यानंतर हे मी अर्धा किलो पीठ घेतला आहे, पण पुरा नाही मी टाकणार आहे, ह्याचा अर्धा घेईन. पाव किलो होईसारखा मी मतलब ह्याचा अर्धा गव्हाचं पीठ घेतलं आहे. त्याला बेस मिक्सअप करीन. चावराचा पीठ, गव्हाचा पीठ, बाकी सगळे इन्ग्रेडियंट्स टाकून मी त्याला मिक्सअप केलो आहे व्ह्यूअर्स. आणि आता ही सोजी आहे, सोजी मी घेतली आहे अर्धा किलो, ती आता आतल्या मी मिक्स करीन. टाक, पुरी टाक. पुरी अर्धा किलो सोजी घेतली आहे. व्ह्यूअर्स, आता तुम्हाला अंदाज लागलो असेल, जसा की मी स्टेप बाय स्टेप तुम्हाला इन्ग्रेडियंट्सचा मेजरमेंट दाखवलो आहे, त्या हिशोबाने तुम्ही समजून घ्या की किती इन्ग्रेडियंट्स गेली आहे आणि प्रोसेस कैसा आहे त्याचा, किती प्रोसेस मतलब किती टाइम दरकार लागू शकते ही चीज़ों तुम्हाला फिनिश होतो. ही चीज़ बनली ना की मग जास्ती टेस्टी लागते. मेहनत है, थोड़ी मेहनत करियाच पडेल. जी, मेहनतीशिवाय सगळाच अधुरा आहे. मेहनत का फल मीठा होता है. त्यातला मेहनत लागते ना, ती चीज वाकई टेस्टी असते. अभी हे मिश्रण केलेलंच बघा किती बेस दिसतंय. माशाल्लाह. सोजी है ना, उसमें सोने पे सुहागा. कोई लोग सोजी नहीं लेते ना. नहीं, इसमें ये भोपळे के घारी में मतलब सोजी जाती है आणि तवशाच्या घारीतला सोजी नाही घेत आपण. बाकी प्रोसेस सेम तवशाचा ऐसाच असते, खाली यातला ही नाही जात, सोजी नाही जात. चल. व्ह्यूअर्स, भोपळ्याच्या घारीचा मटेरियल रेडी झाला आहे. तुम्ही बघू शकता. वाव, माशाअल्लाह, डिश भरून जायला आहे. आणि ही तुम्ही बोलाल की एवढा मटेरियल का बनवलं, किती दिवसासाठी बनवलं, तर नाही, किती दिवसासाठी नाही. माझं कुटुंब, माझं परपंच इतकं मोठं आहे. माझी भावंडा, भाऊजसो, माझी वाचरा, बहिणीस, सगळी माझी घरा मोगऱ्यात मोग रिश्तेदार आहात. मला सगळ्यांना जरा 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 तोडायला लायाचं आहे. त्या हिशोबाने मी मुठ्ठू कालो भोपलं आणलो होतो आणि त्याच्या कार्य रेडी केलंच नाही तर करणार आहे. त्याचा पीठ तयार आहे. आणि नेक्स्ट बारी आहे तवशाचो घालो. हां, ठीक आहे. हां, पण मी काय बोलत होता, किती टाइम ही ठेवणार असतो ती पण बोल. आता बस 10-15 मिनिटं मी असं ठेवीन. त्याच्यानंतर घारो फ्राय करायला घेईन. ती पुरा प्रोसेस तुमच्यासमोर पेश करणार आहे. तुम्ही खते नको जाऊ, वॉच फुल व्हिडिओ आणि लाईक शेअर कमेंट नक्की करा, ज्याने की माझी हौसला अफजाई होते व्ह्यूअर्स. आणि दुसरी बात, मी ज्या भावाची शिकले ऐलू आहे त्याची जी बायको आहे समायरा मुनीर टिकले, ती माझी भाभीस आहे, मग प्यारी वाली भाभीस आहे. आणि तिचं पण एक चॅनल है शबाना मुनीर ब्लॉग्स. अभी बोलो, आप उधर एक्सप्लेन करो कि समेरा हमारा नाम है और शबाना उसके मायके का नाम है. जी, बोलिए. तर व्ह्यूअर्स, बात अशी आहे की माझ्या भाभीचा समायरांचं नाव आहे शबाना आणि निकातला आम्ही तिचं नाव चेंज करून समायरा ठेवला. तर व्ह्यूअर्स, आपल्या कोकणातल्या ही प्रथा, ही जी मतलब रिस्म होती ती पहिलेशी चालत आलेली आहे. आता ते चालत नाही, पण पहिलेशी नावा मतलब जी मैक्यातला अशी याची मायरातला ती सासरोडी येऊन चेंज होयाची, त्याचाच आम्ही ती प्रथा चालू ठेवला आणि आमच्याच शबानाचं नाव समायरा ठेवला. तेव्हा तिने पहिलीच्या नावावर चॅनल बनवला नाही, मम्मीच्या घरच्या नावावर शबाना मुनीर ब्लॉग्स. हाँ, याद रखिएगा. सगळ्यांनी शबानाचं चॅनल तुम्ही सबस्क्राईब. पहले तूने समेरा बोली ना. येस. तर व्ह्यूअर्स माझे समजून गेले असतील. व्ह्यूअर्स, गाळं तळ्याच्या तयारी करताय मी. फ्राय पॅन गरम केलोय, त्यातला गोडा तेल टाकीन. गोडा तेल किती टाक्या पाहिजे तुम्ही बघू शकता. वाव, ती फ्राय व्हायच्या प्रमाणात टाक्याच पाहिजे ना. येस. माशाअल्लाह. आणि याला बेस तापून घ्यायचं आहे तेलाला. स्टार्ट. बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम. व्ह्यूअर्स, बघा, मी 1 चम्मच फूल भरून मी
बॅटर घेऊन मटेरियल तेल बेस तापलाय आणि त्याला आता मी गॅस स्लो करणार आहे आणि ह्याला आपल्याला बॅटरला गोल शेपला करायचा आहे. थोड़ा स्टिक ही है, चम्मचला स्टिक होते. असे एक एक करून तेल बेस तापून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर आपण गॅस स्लो करू. त्याच्यामुळे ते वरशी काळे लाल होतील आणि आतलं कच्चे राहतील. याला बोलतात घाऱ्यो, काळ्या भोपळ्याचं घाऱ्यो. माझ्या ही नाही समजत येत तो भोपलो असते बारशीदार गिरवो आणि त्याला कालो का बोलतात ते आता तुम्हाला हिस्ट्री बघिया पडेल. गुगलवर जावा. हो गुगल काय यांची हिस्ट्री काय होती काय तर गुगल सगळं सत्य बोलणार आहे. गुगल काय नाही सांगतंय, गुगल सगळं सांगतंय. माशाअल्लाह मस्त गरम झालेला आहे फ्राय पॅन. बिल मस्त एकदम. व्ह्यूअर्स यो घाऱ्यो बोललो ना की तुम्ही खातच राहाल. कोकणी तरीक्याने जी बनलेली चीजं असतात त्याचा टेस्टच काही अलग आहे. अल्हम्दुलिल्लाह. तवशाचे घारे बनतात, काळे भोपळ्याचे घारे बनतात, तवसाचा ढेबरा बनते, तवशाचा तवसुला बनते. म्हणजे काय आहे पावसाच्या सीझनला जितकी पण काही भाजी फळं येतात, रानभाज्या येतात त्याचे मोठी गोड चीजं बनतात, तिखट चीजं बनतात. त्यातला एक चीज आता मी बनवली आहे. इन्शाअल्लाह नेक्स्ट रेसिपीतला मी दाखवून देईन आणखी पण तुम्हाला काही चीज. माशाअल्लाह. यो झाले वाटते. नाही कसं ते जरा त्याला आपण हिसाबाने शेकून द्यायचं आहे. आपल्याला समजत येईल की आता त्याला पलटी केला पाहिजे तर मग आपण पलटी करायचा. आणि हो घाऱ्यो केशव मोस्टली रातची बनवून भरून द्यायचे डब्यातला टिफिनला आणि मग सुबाला उठल्याच्या नंतर चायच्या सोबत खायचो. मस्त मजेदार नाश्ता. व्ह्यूअर्स गारी फ्राय होऊन रेडी है. बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम. आत्ता पलटी केली जाते. हाँ हाँ ठीक है. घाऱ्यो काय घाऱ्यो येतात माशाअल्लाह. व्ह्यूअर्स जाडं पातळ तुमच्या इच्छेनुसार करा, तुमच्या हौशेपणाने करा. ते तुम्हाला किती पातळ हवे आहेत, किती जाडे हवे आहेत. पण जरा जाडे असतात ते बेस लागतात मसालो आणि पातळ टाकला होते तो जरा कुरकुरीत होतात. मला ते असे जाडे मसालो बेस लागतात नरम नरम. दोन झाले ते काढून टाक. जी याला बेस निसरवायचा असते. आतलं तेल मोप अब्झॉर्ब करते. त्यासाठी टिश्यू ठेवला आपण तर ती तोंडावर मारला नाही पाहिजे. खाताना ते तेल एकदा निघून गेला की खायला मग टेस्टी लागतात नाही. येस माशाअल्लाह.
माशाल्लाह मुँह में पानी आ गया है। अभी जल्दी जल्दी खाने के लिए हम बैठेंगे, क्या बोलते हैं जी। और बहुत सारा बनाने का बाकी है, तो अभी थोड़ा थोड़ा ये अपने एक भाई को देगी, एक बहन को देगी है। यस। और हम लोग अभी थोड़ा बना के खाएंगे, बस बाकी का सब उन लोग घर पे जाके फ्राई करेंगे। रेडीमेड करके दे आणि दिए। viewers, ह्याचा दुसरा तरीको काय आहे की ह्याचा आपण जी मटेरियल बनवून ठेवला वाव, त्या मटेरियलला आपण जरूर जितकी असेल ना तेवढाच बनवून खाऊ शकता वाव। जसं की आपली फॅमिलीच्या हिशोबाने आपल्याला किती बनवायचं आहे वन टाइम बेसून खायला, तर तुम्ही तेवढाच बनवा। बाकीचं जी रिमेनिंग पोर्शन आहे ती फ्रीजला टाकून ठेवू शकता, फ्रीजरला टाकून ठेवू शकता। कमीत कमी 8 डिश ह्याचं प्रिपरेशन जी आहे मटेरियल ती राहते आणि 8 दिवसात तुम्ही बनवून खाऊ शकता वाव। व्ह्यूअर्स माशाल्लाह बघू शकता वाव, घाऱ्यो रेडी हात आम्ही आम्हाला खायापुरती घाऱ्यो बनवला हाव। 4 घाऱ्यो अजून फ्राय पॅनला फ्राय होतात आणि त्याच्यानंतर बॅटर जी आहे मोप आहे बॅटर बनवलेला आणि ही लेट नाईट शूट आहे का की सुबाला नाश्त्याला हवं आहे ना, म्हणून आम्ही बनवून ठेवला वाव। आता ही आम्ही घरी हातेच ह्याचा व्हिडिओ समाप्त करता हाव। खाऊन टेस्ट कर इंसान। आता गरम गरम आहे, मला ते खाया जाणार नाही कारण मोप गरम पण मला पहिले सगळ्यात पहिले काढलो ती खा। ओके, बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। बहुत ज़बरदस्त घारी बनली है। गोड पीठ मीठ काकडी नाही भोपळं हर चीज आपल्या आपल्या जागेवर बरोबर फिट बसली आहे अल्हम्दुलिल्लाह। म्हणजे अशी काही पण शिकायत खाणाऱ्याला मिळणार नाही आहे की गोड मोप जाईल आहे की कमी जाईल आहे, काही पण नाही माशाअल्लाह। तुम्ही पण खाऊन बघा ना। ओके मॅडम। कैसा टेस्ट है? माशाअल्लाह एक नंबर। माशाअल्लाह। ते सगळ्यांनी आता ही जो काळ्या भोपळ्याचो घारेचो प्रोसेस तुम्हाला कसं लागलो ते कॉमेंट सेक्शनला जाऊन मेन्शन करा आणि अशी आमच्या व्हिडिओवर बनवून राहा इंशाअल्लाह। थोडे अलग अलग रेसिपी येईल, मोफतीच गॅप जायलो काय करायचा, प्रॉब्लेम्स असतात नंतर, चालवून घ्या जरा हां। तो चला मग अलविदा घ्या कन्नो। कोकन की दुनिया से इसी तरह जुड़े रहिए, आगे आगे देखने के लिए बहुत कुछ है। अभी फिलहाल सीजन चल रहा है हम लोगों का मुमरा का। आई लव मुमरा, वी लव मुमरा वेरी मच। हम लोग मुमरा में हैं इंशाअल्लाह, और आगे मैंने 4 दिन जे लेता था अल्हम्दुलिल्लाह, और आगे 4 दिन रहेंगे इंशाल्लाह इंशाल्लाह। इंशाल्लाह। फिलहाल मैं मेरे भाई बहनों के बीच में हूँ, भाभीयों के बीच में हूँ, जीजा जी भी हमारे हैं अल्हम्दुलिल्लाह। बहुत हम लोग का गेट टुगेदरिंग चल रहा है, घूमना फिरना चल रहा है, खाना पीना चल रहा है। माशाअल्लाह। बस ऐसे ही हम लोग हंस खेल के जिंदगी एक दूसरे के साथ बिताए, ऐसी दुआ कीजिए हमारे लिए। इंशाल्लाह दुआओं में याद रखना क्योंकि दुआओं में बहुत तासीर होती है। अल्लाह हाफिज, हाफिज, गुड टेक केयर। नाइट।